नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या सरकारी योजनेबद्दल आणि त्यावरून मुंबई हायकोर्टाने केलेल्या एका अशा स्टेटमेंटबद्दल ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. हो, बरोबर ऐकलं. हे शब्द आहेत थेट मुंबई हायकोर्टाचे. विचार करा, एका इतक्या लोकप्रिय योजनेबद्दल कोर्टाने इतकं स्पष्ट आणि कठोरपणे बोलावं. साहजिकच यामुळे सगळीकडे चर्चा आणि थोडा गोंधळही निर्माण झालाय. पण प्रश्न हा आहे की कोर्ट एखाद्या इतक्या पॉप्युलर योजनेबद्दल असं टोकाचं विधान का करेल? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. कोर्ट असं का म्हणालं आणि या बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या केसच्या अगदी मुळापर्यंत जावं लागेल. आणि गंमत म्हणजे ही सगळी गोष्ट सुरू झाली एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यामुळे. म्हणजे हा काही मोठा पॉलिसी विवादाचा मुद्दा नाहीये, तर एका सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईतून हे सगळं समोर आलंय. तर या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत गायत्री पाणवार. कोण आहेत या? तर या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून रिटायर झालेले एक कर्मचारी आहेत. त्यांनी आपल्या हक्कांसाठी कोर्टात धाव घेतली आणि तिथूनच हा सगळा मुद्दा पुढे आला. त्या कोर्टात का गेल्या होत्या? तर दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे त्यांना त्यांची हक्काची पेन्शन मिळत नव्हती आणि दुसरं म्हणजे 7व्या वेतन आयोगाचे जे फायदे होते तेही त्यांना दिले गेले नव्हते. म्हणजे बघा, त्या फक्त त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या हक्कांसाठी लढत होत्या. आता येऊया या कथेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि नाट्यमय भागाकडे. कोर्टात नेमकं असं काय घडलं की विषय इतका टोकाला गेला? तर झालं असं की जेव्हा सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं की अहो पेन्शन द्यायला आमच्याकडे फंड्स नाहीत, तेव्हा कोर्ट प्रचंड संतापलं. न्यायाधीशांनी इतक्या कडक शब्दांत सुनावलं. ते म्हणाले, कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे द्यायला निधी नाहीये? मग एक काम करा, तुमच्या ऑफिसमधले टेबल, खुर्च्या, एसी आणि त्या अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या आहेत ना, त्या विका, पण त्यांचे पैसे ताबडतोब द्या. आणि याच मुद्द्यावर कोर्टाने सरकारच्या खर्चाच्या प्रायोरिटीवरच बूट ठेवलं. कोर्टाने विचारलं की हे काय चाललंय? एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजनेवर जवळपास 40,000 कोटी रुपये खर्च करताय आणि दुसरीकडे एका कर्मचाऱ्याला तिची हक्काची पेन्शन देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत? तर कोर्टाच्या ह्या कडक शब्दांनंतर साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार का? तर चला, यातलं नेमकं सत्य काय आहे ते समजून घेऊया. बघा, कायद्याच्या भाषेत कोर्ट जे असं काही बोलतं त्याला ज्युडिशियल ऑब्झर्वेशन किंवा न्यायिक निरीक्षण म्हणतात. याचा अर्थ काय? तर हे कोर्टाचे एक मत असतं किंवा सरकारच्या कामावर व्यक्त केलेला संताप असतो. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा योजना बंद करण्याचा कायदेशीर आदेश म्हणजे ऑर्डर अजिबात नसतो. म्हणून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, कोणतीही योजना सुरू करायची की बंद करायची हा निर्णय पूर्णपणे सरकारचा असतो. याला पॉलिसी डिसिजन म्हणतात. कोर्ट सहसा अशा धोरणात्मक निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे ह्या एका केसमुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये हे नक्की. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कोर्टाचं हे ऑब्झर्वेशन काही या योजनेसमोरचं एकमेव चॅलेंज नाहीये. खरं तर या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये एक दुसरीच आणि खूप मोठी अडचण समोर आलीये. आणि ही माहिती तर आणखीनच धक्कादायक आहे. जेव्हा KYC प्रोसेस पूर्ण झाली तेव्हा असं समोर आलं की ह्या योजनेसाठी तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरले आहेत. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. यावरूनच ह्या योजनेच्या अंमलबजावणीत किती आव्हानं आहेत हे स्पष्ट दिसतंय. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय लक्षात घ्यायचं? बघा, एक साधी पेन्शनची केस होती ज्यामुळे हा मोठा वाद सुरू झाला. कोर्टाने सरकारच्या खर्चाच्या पद्धतीवर राग व्यक्त केला, पण तो काही योजना बंद करण्याचा आदेश नव्हता. फक्त एक ऑब्झर्वेशन होतं. त्यामुळे योजना तर बंद होत नाहीये. पण त्याचवेळी दुसरीकडे एक मोठं सत्य हे आहे की तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्यामुळे त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आणि शेवटी हे सगळं प्रकरण आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. तो प्रश्न असा की एका बाजूला सरकारच्या अशा मोठ्या कल्याणकारी योजना आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी किंवा इतर नागरिकांचे मूलभूत हक्क, ह्या दोन्हीमध्ये एक योग्य बॅलन्स, एक योग्य संतुलन कसं साधायचं? व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.